हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपला मेहंदी क्लासचा हा 17वा दिवस आहे. आजपर्यंत आपण खूप छान पद्धतीचे शेप्स वगैरे बघितले आहेत. फिलिंग्स कसं करायचं, लाईन्स, बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या आहेत. तर आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेप्स कसे काढायचे आहेत आणि त्या शेपमध्ये फिलिंग कसं करायचं आहे, हे सर्व आज आपण इथे बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आहे की आपला हा मेहंदी क्लास जो आहे हा 30 दिवसांचा आहे. त्यामधील आज आपला 17वा दिवस चालू आहे. मराठी मेहंदी बेसिक क्लास हा दिवस 17वा आहे आणि आज आपण इथे डिफरंट टाईप्स ऑफ शेप अँड फिलिंग हे बघणार आहोत. याचा डिफरंट टाईप अँड शेप, वेगवेगळ्या प्रकारचे जे शेप्स आहेत त्याचा भाग आज आपण इथून सुरुवात करणार आहोत. कारण शेपमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत. तुम्हाला हे 1, 2, 3 दिवसामध्ये तरी असे बघायला मिळतील. त्यामुळे आपण हे सुद्धा डिवाइजच घेणार आहोत. तर चला तर मग आत्ता आपण इथे शेप कसे काढायचे आहेत आणि त्यामध्ये फिलिंग कशी करायची आहे हे बघूया. चला तर आपला इथे नंबर 1चा शेप आहे, जे आपण कैरी टाईपमध्ये बघितला होता सुरुवातीला. तेच शेप आपण इथे आज बघणार आहोत. अशा टाईपमध्ये आपल्याला इथे कैरी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर जो इथला पार्ट्स आहे तिथे आपल्याला फिलिंग करायचं आहे ह्या टाईपमध्ये. त्यानंतर आपण हम शिकलो आहोत. हम्स घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 लाईन्स घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे थोडंसं ब्रॉडमध्ये हम्स घ्यायचं आहे ह्या टाईपमध्ये. ह्या टाईपमध्ये नंतर झिगझॅग लाईन, झिगझॅग लाईन झाल्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीचा आपल्याला इथे एक शेप तयार झालेला आहे. याच पद्धतीचा आपण दुसरा एक शेप बघणार आहोत. ह्या टाईपमध्ये इथे सुद्धा आपल्याला चेक्स पॅटर्न सुरुवातीला बनवायचं आहे. त्यामध्ये व्यवस्थित फिलिंग करायची आहे ह्यासारखं, आणि खाली एक लाईन मारून तिथे सुद्धा आपल्याला हम्स वगैरे प्रत्येक पॅटर्नमध्ये सेम डिझाईन, फक्त पॅटर्न वेगवेगळे येणार. डिझाईन तीच असणार आहे, पॅटर्न हे वेगवेगळे येणार, तुम्ही बघू शकता. आणि नंतर खाली अशा पद्धतीचे आपल्याला सर्कलमध्ये डिझाईन कंप्लीट करायची आहे. ह्या पद्धतीचे असे बोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला इथे तिसरा सुद्धा शेप आहे. मी इथे सुरुवातीला डार्क नाही करत आहे, कारण आपल्याला त्यावरती परत बोल्ड करायचं असतं ना, डार्क घ्यायचं असतं, त्यामुळे मी इथे डार्क नाही करत. हा भाग असा फेंटमध्ये थोडासा इथे फिलिंग करायचा आहे ह्या टाईपमध्ये.
या टाईपमध्ये. अशा पद्धतीचं आपल्या इथे 1 2 आणि 3 झालेले आहेत. तर आपण इथे चौथासुद्धा एक बघूया. नंतर आपण जे लेटर शिकलो तो W. अशा पद्धतीचा आपल्या इथे चौथा एक झालेला आहे. त्यानंतर आपण अजून एक इथे 5th नंबर एक बघूया. हे सगळ्यांचे फेस आपण ह्या साईडला बघितले आहेत, लेफ्ट साईडला. हे आपल्याला लेफ्ट साईडने आपण सुरुवातीला बघितले होते. आता राईट साईडने आपण इथे याचा फेस बनवलेला आहे आणि राईट साईडमधला आपला फर्स्ट झाला. सेकंड आपण बघूया. प्रत्येक शेपची आपली डिझाईन ही वेगवेगळी आहे. प्रत्येक शेपसुद्धा वेगळी आहे. शेपचा आकारसुद्धा वेगळा आहे. याचीसुद्धा खूप प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी सुरुवातीपासूनच सांगितलं आहे की ज्यावेळेस आपण कैरी काढणार त्या कैरीमध्ये आपल्याला एस टाईपपासून सुरुवात करायची आहे. एस लेटर हा जास्त प्रॅक्टिस करायचा आहे. सुरुवातीला सरळ, थोडासा स्लांट, त्यापेक्षा थोडासा मोठा, खालचा भाग छोटा, वरचा भाग मोठा, ह्या प्रत्येक साईडमध्ये आपल्याला एसची प्रॅक्टिस करायची आहे. तेव्हाच आपल्याला कैरी हा शेप इथे परफेक्ट जमेल. आहेत ना सोपे प्रकार, खूप छान आहेत, इझी आहेत, अवघड काही नाही आहे त्यामध्ये. तुम्ही रोज रोज ह्या सर्व शेपची जर प्रॅक्टिस केली तर 100% तुम्हाला मेहंदी जमणारच. कारण शेप्स काहीच अवघड नाही आहेत, खूप सोप्या पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर खूप सोपे हे शेप मी तुम्हाला इथे शिकवलेले आहेत. आणि हा शेप तर खूप सुंदर आहे. हा माझा खूप फेवरेट आहे, कारण याच्यावरती जे आपण खाली हाफ कव घेतलेले आहेत ते फिशचे जे वरची साईड असते ना त्या टाईपमध्ये दिसतात. तर खूप भारी वाटतंय हा. अशा पद्धतीने आपले राईट साईडचे जे फेसचे आपले शेप्स आहेत त्यामधला हा चौथा प्रकार आहे. आणि हा सुद्धा खूप छान आहे. खूप सहज शिकता येईल एवढ्या सहज पद्धतीने मी सर्व शेप तुम्हाला इथे काढून दाखवलेले आहेत. आणि प्रत्येक शेपमध्ये फिलिंगसुद्धा आपण इथे वेगवेगळी केलेली आहे. त्यामुळे फिलिंगसुद्धा कशी करायची, काय करायची हे मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आलेले आहेत. आणि शेपमध्ये ज्यावेळेस आपण फिलिंग करतो त्यावेळेस आपल्याला करायला पाहिजे की आता कुठली डिझाईन कुठे सुटेबल होईल, त्यालाच फिलिंग व्यवस्थित करता येईल. अशा पद्धतीने आपले राईट साईडचे फेसचे इथे 4 प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता थोडेसे वेगळ्या टाईपमध्ये सुद्धा आपण इथे शेप्स काढूयात. हा सुद्धा खूप छान आहे. ज्यावेळेस आपण अरेबिक वगैरे मेहंदी काढतो ना त्यामध्ये हे खूप छान आणि खूप भारी दिसतात. मेहंदी एकदम उठून दिसते.
इथे सुद्धा आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे शेप घेणार आहोत। वरच्या साईडला तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला आपण लेफ्ट साईड राईट साईड अशा पद्धतीचे शेप्स घेतले होते। आता आपण इथे खालच्या साईडने घेऊया, कारण सर्व अँगलनी आपल्याला मेहंदीचे शेप्स काढता आले पाहिजेत। त्यामुळे मी सर्व बाजूंनी तुम्हाला सर्व अँगलनी काढून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। फक्त प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे, कारण प्रॅक्टिसच केली नाही तर मेहंदी ही अजिबात जमणार नाही। त्यामुळे प्रॅक्टिस खूप करा आणि व्यवस्थित करा, खूप छान डिझाईन तयार होईल आणि भारीसुद्धा दिसेल। त्यानंतर इथे आपण एक टेम्पलसारखा एक डिझाईन बघूया, आणि ही सुद्धा खूप छान दिसते। ज्यावेळेस राजवाडी वगैरे मेहंदी काढल्या जाते ना, त्या मेहंदीमध्ये ही डिझाईन खूप भारी दिसते आणि हा डिझाईनचा पॅटर्न त्यामध्ये घेतलाच जातो। त्यानंतर आजच्या व्हिडिओमधील आपला हा शेवटचा लास्टचा एक शेप आहे, तो सुद्धा आपण इथे घेऊया। हाही टेम्पल टाईपमध्येच आहे, पण खूप भारी आहे, फिलिंग वेगळी आहे, कारण प्रत्येक शेपची फिलिंग आपण इथे वेगवेगळी केलेली आहे। त्यामुळे सर्व शेप्स आपले इथे उठून दिसतात, खूप भारी दिसतात। त्यामुळे तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जेवढेही आपण शेप दाखवलेले आहेत त्याची खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करा। तुम्हाला खरंच मेहंदी शिकायची असेल तर प्रॅक्टिस करणं ही खूप गरजेचं आहे। आणि आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मधील शेप तुम्हाला कसे वाटले हे मला नक्कीच सांगा। आवडले असल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा। कटिंग शेप आजच्या ह्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत, आणि ह्या शेपमध्ये फिलिंग कसं करायचं हेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा।